मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा एक क्षण येतो जेव्हा असं वाटतंय की सर्व काही आपल्या विरोधात चालले आणि आपले स्वप्नसुद्धा आपल्यापासून दूर पळत चाललेत आणि त्यांना पकडण्यासाठी सामर्थ्यसुद्धा आपल्याकडं नाही. पण एक गोष्ट सत्य आहे, अडथळे कधी कोणाला तोडण्यासाठी येत नाहीत, तर ते येतात तुम्हाला घडवण्यासाठी. आजची कथा आहे सागरच्या जीवनातली. सागर एक साधा, शांत आणि गरीब घरचा मुलगा, पण त्याच्या मनामध्ये मोठ्या स्वप्नांचं वादळ होतं आणि त्याला अडवणारे हजारो अडथळे. मित्रांनो, कोकणातल्या एका छोट्याशा हिरव्यागार गावामध्ये सागर राहत होता. गावामध्ये दगडी रस्ते, शेजारच्या घरातून निघणारा चुलीचा धूर आणि घरामध्ये मात्र फक्त शांतता आणि संघर्ष. वडील दिवसभर उन्हात काम करायचे, आई दुसऱ्याच्या घरी काम करून घराला हातभार लावायची आणि सागर हा मोठ्या स्वप्नामध्ये बुडालेला. त्याचं स्वप्न होतं इंजिनियर होण्याचं. सागरच्या डोळ्यामध्ये एक मोठी चमक होती, पण त्या चमकीवरती आता दिवसेंदिवस धूळ बसत होती. कारण त्याच्या घरच्या परिस्थितीत फी आणि फॉर्म भरणं देखील मोठी गोष्ट होती. एक दिवस सागरनं धाडस करून वडिलांना सांगितलं, बाबा मला इंजिनियर व्हायचं आहे. वडील जवळ आले, पाठीवरती हळूच हात फिरवला, पण त्यांच्या डोळ्यामध्ये भीती होती की हे कसं शक्य आहे. त्या रात्री सागर छताकडे पाहत होता. डोळ्यामध्ये अश्रू होते आणि मन म्हणत होतं की माझं स्वप्न कदाचित स्वप्नच आहे. आई जवळ बसली, तिने त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, बाळा, तू स्वप्न बघतोयस म्हणजे देवानं ते पूर्ण करण्याची ताकद तुला दिलेली आहे. तू फक्त प्रयत्न कर, बाकी सर्व देव बघेल. आणि त्या एकाच वाक्यानं सागरच्या मनामध्ये आग पेटली. आता सागरने एक छोटं पाऊल टाकलं. अडथळे होते, पण सागरनं सुरुवात केली. त्याच्याकडं लॅपटॉप नव्हता, मोफत शिकण्याची सोयही नव्हती आणि नेटपॅकसुद्धा त्याला परवडत नव्हतं. एक दिवस गावातल्या शाळेतले गुरुजी त्याला भेटले आणि गुरुजीने एका पिशवीतून एक जुना लॅपटॉप काढला आणि सागरला दिला आणि त्याला म्हणाले, सागर, हे जुना आहे पण चालेल, तू शिक, बाकी सर्व काही ठीक होईल. आणि तो सागरच्या जीवनातला टर्निंग पॉईंट होता. आता सागर रोज रात्री लॅपटॉपवर यूट्यूबवरून शिकायचा. पण कधी लाईट जायची, कधी नेट बंद व्हायचं, तर कधी गरम होऊन लॅपटॉप बंद पडायचं. पण सागर थांबला नाही. त्यानं बेसिक कोडिंग शिकली, लहान लहान प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. दुकानदाराला QR कोड सेट करून देणं, गावातील मुलांना बेसिक कॅम्प्युटर शिकवणं, शेतकऱ्यांना माहिती देणं. यातून त्याला थोडे थोडे पैसे मिळू लागले आणि त्याचा आत्मविश्वास वाढू लागला. पण यश जवळ आलं की परीक्षा जास्त कठीण होत जातात. आता त्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठी स्पर्धा सुरू झाली. सागरने देशभरातून हजारो विद्यार्थी देत असलेल्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी अर्ज भरला. शहरातली मुलं ही महागड्या कोचिंग क्लासेसमध्ये तयार झालेली आणि सागर मात्र एका जुन्या लॅपटॉपवर नेट पॅक वाचवून शिकलेला. परीक्षेचा दिवस आला. त्याच्या अंगामध्ये भीती आणि विश्वास हे दोन्ही होतं. सागरने परीक्षा दिली आणि रिझल्टचा वाट पाहत राहिला आणि त्याला त्याच्या भाग्याचा एक मेल आला. एका संध्याकाळी सागरला एक मेल आला. त्याने तो कपकपत्या हाताने मेल उघडला आणि पाहिलं तर स्क्रीनवरती मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, हार्दिक अभिनंदन, आपण परीक्षेमध्ये पास झालात. तेव्हा सागरच्या डोळ्यात पाणी आलं. आईची आठवण, वडिलांचा संघर्ष, गुरुजींची मदत हे सर्व त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. कारण तो जिंकलाच नव्हता, तो घडला होता. मित्रांनो, अडथळे तुमचे स्वप्न चोरू शकत नाहीत जर तुम्ही त्यांच्यासमोर हार मानली नाही तर. लक्षात ठेवा, एक छोटं पाऊल मोठ्या यशाची सुरुवात असते. जर तुमच्या जीवनामध्येही असेच अडथळे आले असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. म्हणून आजच पाऊल उचला. आणि आपल्या जीवनामध्ये जर कोणता अडथळा असेल तर तो कमेंटमध्ये सांगा. अशाच सत्य, प्रेरणा देणाऱ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा प्रेरित करण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.